आजचं आपलं सती साधनेचं हे जे 31वं सत्र आहे, आपण बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे असं लोकांच्या फोनवरून मला लक्षात येते. काही जणांच्या जरी लक्षात आलं नाही तरी लक्षात येण्याची शक्यता बरीच आहे, कारण ते योग्य पद्धतीने प्रयत्न करत आहेत. आधुनिक काळातली हीच अडचण आहे की सोपी गोष्ट अवघड बनलेली आहे आणि अवघड गोष्ट फार सोपी वाटते, कारण टेक्नॉलॉजीमुळे, तंत्रज्ञान वाढल्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी सहज उपलब्ध होतात आणि अवघड गोष्टी आपण ऑपरेट करू शकतो, परंतु सोपी गोष्ट जी आहे ती विसरली जाते असंही आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यापैकी ही एक गोष्ट आहे, ती म्हणजे आनापानसती. आनापानसती ही आपल्या स्वतःच्या जीवनातले प्रश्न सोडवण्यासाठी, जीवनामध्ये उतरण्यासाठी अतिशय सोपी अशी पद्धत आहे, माध्यम आहे ते. आणि जेव्हा एखादी गोष्ट सोपी असते तेव्हा कधी कधी असं वाटतं की आपल्या इगोइस्टिक मनाला, आपल्या अहंकाराला असं वाटतं काय सोपी गोष्ट आहे आणि काय त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. परंतु त्या सोप्या गोष्टीमध्ये बरंच काही गूढ दडलेलं असतं, बरंच काही तत्व देखील दडलेलं असतं. हे आपण लक्षात घेऊया. तसं हे आनापानसती सुद्धा आहे. बुद्धांनी जी ही सती साधना करण्यासाठी जो आनापानचा आधार सांगितलेला आहे, काही लोकांनी त्याला ध्यानाचा आधार बनवलाय, आनापानचं ध्यान सांगतात. बुद्धांनी आनापानची सती सांगितलेली आहे. आणि सती आत्मभान आहे, जागृती आहे असं आपण पाहिलेलं आहे. अपमाद आहे, गाफील अवस्थेच्या, अविद्येच्या विरुद्ध असलेली ही मनोवस्था आहे. आणि ही जागृती, ही सती, हे आत्मभान आपल्याला आपल्या जीवनामध्ये गुंतागुंतीचे प्रश्न सोडवायला देखील खूप मदत करते. हे जी व्यक्ती सिरियसली प्रैक्टिस करना, तिच्याही लक्षात येणार. कुछ लोग, मुझे लगता है कि हिंदी वाले यहाँ पर आ गए हैं. आपको अगर समझ में आता है तो ठीक है, वरना क्योंकि ये सेशन मराठी में चलेगा. दिनेश कुमार सर, आप महाराष्ट्र के हैं क्या? था थोड़ा सा. आनापान सतीतून सतीपठ्ठान म्हणजे काया, वेदना, चित्त, मनोधर्म म्हणजे थिंकिंग प्रोसेस, या 4 पद्धतीनं आपण पुढे जातो. आणि सतीपठ्ठान पूर्ण झाल्यानंतर आपण सप्तबुद्ध्यांगामध्ये प्रवेश करतो, नॅचरली प्रवेश करतो. हे आपण पहिल्यापासून पाहत आलेलो आहोत. परंतु ही प्रोसेस कशी आहे, ही प्रक्रिया कशी आहे, ही लक्षात घेण्याची गोष्ट आहे. आणि सोपी आहे, फार सोपी प्रक्रिया आहे. आणि पहिल्यापासून आपण हे पाहत आलेलो आहोत की सोपी प्रक्रिया आहे. म्हणूनच बुद्धांच्या काळामध्ये
अनेक लोकांना काही क्षणामध्ये, काही तासामध्ये, काही दिवसांमध्ये दुःखमुक्तीची अवस्था प्राप्त झाली. आणि आज सगळी साधनं असून देखील, टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झालेली असून सुद्धा इन्फॉर्मेशन इतक्या विपुल प्रमाणात, मोठ्या प्रमाणात आपल्याकडे असून सुद्धा खूप म्हणजे माहिती असलेले ज्ञानी लोक खूप आहेत म्हणजे. परंतु मग हा जो प्रश्न आहे दुःखमुक्तीचा, हा कसा काय सॉर्ट आउट होत नाही? हा प्रश्न कसा काय इतका गुंतागुंतीचा बनलेला? हा एक प्रश्न आहे. बुद्धाच्या काळात आपण पाहतो किसा गौतमी, अंगुलीमाल, पटाचारा, आणखीन असे सामान्य लोक, आणखी इतर सुनीत भंगी सारखे सामान्य लोक सुद्धा दुःखमुक्त व्हायचे, आणि काही तासात व्हायचे, काही दिवसात व्हायचे. विद्वान लोक सुद्धा व्हायचे. सारीपुत्र मोगलांसारखे. मोगलांत ध्यानी होते, सारीपुत्र ज्ञानी होते. राजे महाराजे बुद्धांचे अनुयायी होते, त्यांना फायदा व्हायचा. बिंबिसार आणि प्रसेनजित सारख्यांना, अजातशत्रू सारख्या ज्यानं वडिलांचा खून केला, त्याला देखील याचा लाभ झाला. आणि आज आपल्याकडे 35 आणि 40 वर्ष आपण हे करतो. हे का नाही होत? तर सोपेपणा हरवलाय. सिम्प्लिसिटी जी आहे ती हरवलेली आहे. ती सिम्प्लिसिटी आपण लक्षात घेतली पाहिजे. मूळ बुद्ध लक्षात घेतले पाहिजेत, असं माझं म्हणणं आहे. आणि ते कसं शक्य आहे ते आनापानसतीच्या सुत्ताच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घेता येतं, की अतिशय सोपं आणि सरळ सुत्त आहे. मी या दुःखमुक्तीच्या, बुद्ध म्हणतात, मी या दुःखमुक्तीच्या विमुक्तीच्या मार्गासाठी प्रयत्न केलेले आहेत. प्रयत्न करून त्यांनी हा मार्ग शोधलेला आहे. या मार्गामध्येच माझे चित्त लागलेले असे. भिक्खूंनो, साधकांनो, जे प्राप्त करायचे आहे ते प्राप्त करण्यासाठी, ज्याचा साक्षात्कार करायचा आहे, अनुभव करायचा आहे, तो करण्यासाठी प्रयत्न करा. अनापानसतीची भावना केल्याने ती महाफलदायक होते. अनापानसतीची अधिकाधिक भावना केल्याने ती 4 सतीपठ्ठानांना परिपूर्ण करते. आणि सतीपठ्ठानांची भावना अधिकाधिक केल्याने ही 7 बुद्ध्यांगांना परिपूर्ण करते. आणि 7 बुद्ध्यांगातून आपल्याला विद्या आणि विमुक्तीची प्राप्ती होते. सरळ सूत्र आहे, किमान समजायला तरी सरळ आहे. प्रॅक्टिकली जरी ते कठीण असलं, पण ते कठीण याच्यामुळे झालंय, ते सूत्र कठीण आहे म्हणून नाही, आपलं माइंड कॉम्प्लिकेटेड आहे, बनलेलं आहे. ते कॉम्प्लिकेटेड माइंडला सिंपल गोष्ट कधी कधी लक्षात येत नसते, कारण ते कॉम्प्लिकेशनला सरावलेलं आहे, गुंतागुंतीला सरावलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याला जी सरळ गोष्ट आहे, उजू म्हटलेला आहे, उजूपटी पन्नो, सरळ मार्ग आहे. पण सरळ मार्ग सरळपणे चालायला बऱ्याच लोकांना आवडत नाही. बऱ्याच लोकांना गुंतागुंतीच्या मार्गानं, आडवळणानं, वेड्या वाकड्या मार्गानं चालायला त्यांची ती मनोवृत्ती त्यांना भाग पाडते. तर तसं इथं न करता आपल्याला ही जी जागृतीची साधना आहे, ही जागृतीची साधना सिंपल पद्धतीनं आपल्याला अवगत झाली पाहिजे. कारण जागृती आपल्या जीवनातले सगळे प्रश्न सोडवते, हे लक्षात घ्या. जागृती हे सगळे व्यावहारिक प्रश्न सुद्धा आपले सोडवते, आणि दुःखमुक्ती सारखा गुंतागुंतीचा प्रश्न देखील सोडवते. ही गोष्ट बुद्धांनी जगाच्या लक्षात आणून दिलेली आहे. तर जागृतीचा सराव आपल्याला करण्याची, शिकण्याची आणि करण्याची गरज आहे. तर कसं आहे हे काम, हे आपल्याला बघायचं आहे. बघत आलेलो आहोत. आता आणखीन आपल्याला याच्या खोलामध्ये प्रॅक्टिकली शिरायचं आहे. आता आपल्याला 4च सत्र राहिलेत, याचं धरून 5 सत्र राहिलेत. 5 सत्रामध्ये जेवढं काही आपल्या लक्षात येईल तेवढं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आणि ही सत्र संपल्यानंतर आपल्याला पुढे देखील हे काम चालू ठेवायचं आहे. आपण थांबणार नाही आहोत. फक्त हा जो अभ्यास आहे हा एवढा थांबणार आहे. नंतर जो जे काही आपल्याला काम करायचंय ते अभ्यास प्रॅक्टिस, थेरी प्रॅक्टिस, हे आपल्याला करत राहायचं आहे.
अनापान सती. सती म्हणजे भान आहे, जागृती आहे. अनापानचं भान, अनापानची जागृती. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दलची जागृती ठेवतो, जाणीव ठेवतो, तेव्हा आपण ती गोष्ट डिस्टर्ब करत नाही. ती गोष्ट जशी आहे तशी पाहतो आणि आपण फक्त ऑब्झर्वेशन करतो. तसं अनापान सती जी आहे, अनापानची जागृती जी आहे, अनापानला डिस्टर्ब करायचं नाही. म्हणजे जे लोक आपण हे प्राणायामामध्ये किंवा इतर जे काही श्वासाचे व्यायाम करतात त्याच्यामध्ये श्वासाला डिस्टर्ब केलं जातं किंवा श्वासाला इच्छेच्या बळावर, इच्छेच्या जोरावर त्याच्याकडे पाहिलं जातं. तो कुठे स्पर्श करतो, किती श्वास आले, किती गेले, असं हे वेगवेगळे टेक्निक, त्याच्यातून शेकडो टेक्निक निर्माण झाले. बुद्धांनी सांगितलंय ते सती. सती म्हणजे जसं आहे तसं पहा, जसं आहे तसं त्याच्याविषयी जागृत राहा. अनापान विषयीची सती ठेवायची, अनापानचं भान ठेवायचं म्हणजे काय, तर श्वास जसा चालू आहे तसा पाहायचा आहे. जेव्हा आपण म्हणतो की जसं जसा चालू आहे तसा पाहायचं, याचा अर्थ आपली इच्छाशक्ती, आपली विचारशक्ती त्याच्यामध्ये जोडण्याची आवश्यकता नाही. श्वास मुद्दाम घेण्याची, सोडण्याची आवश्यकता नाही. जसा आहे तसा. कसा आहे, जेव्हा आपण काहीच करत नाही तेव्हा तो लक्षात येतो कसा आहे ते. आणि जेव्हा आपण काहीतरी करायला जातो तेव्हा तो जसा आहे तसा आपण पाहू शकत नाही. सो सिंपल. काहीतरी करायला जातो म्हणजे काय, मी असा पाहिल तसा पाहिल, इथं पाहिल तिथं पाहिल, छोटा घेईल, मोठा घेईल, दीर्घ घेईल, ह्रस्व घेईल, हे इच्छाशक्तीच्या बळावर पाहणं, ही गोष्ट ध्यानामध्ये चालते. ध्यानामध्ये आपण काय करतो, विषय निवडतो, विषयावर ध्यान देतो. मन काय करतं, विषयावर ध्यान देतो. इथं सती म्हणजे जसं आहे तसं पाहतो. हा सतीतला आणि ध्यानातला फरक आपण लक्षात घेऊया. श्वास कशा प्रकारे चालू आहे, पोटामध्ये, नाभीच्या पाठीमागे, श्वासपटलाचं, डायफ्रामचं आकुंचन प्रसारण चालू आहे, नैसर्गिकपणे चालू आहे. मुद्दाम करायची आवश्यकता नाही, नैसर्गिकपणे ते चालू आहे आणि ते नैसर्गिकपणे पाहता आलं पाहिजे. तर ते जे आकुंचन प्रसारण आहे, छातीच्या पिंजऱ्याचं जे आकुंचन प्रसारण चालू आहे, हा जो सगळा हिस्सा आहे, भाग आहे, हा संपूर्ण जो आकुंचन प्रसारण पावतो तो श्वास घेण्यासाठी आणि सोडण्यासाठी. हे शरीर, ही काया आन करते, काया अपान करते. आपण नाही करत, आपल्याला करायची आवश्यकता नाही. आपण श्वास नाही घेतला तरी काया आन करणार आहे, श्वास घेणार आहे, श्वास बाहेर सोडणार आहे. प्रयोग करून पहा, स्वतः अनुभव घेऊन पहा. श्वास नाही घेतला, नाही सोडला तरी तो आत येणार, बाहेर पडणार. शरीर श्वास घेणार, शरीर श्वास बाहेर सोडणार, काया आन करणार, काया अपान करणार. नॅचरली. आपलं काम अनापान करण्याचं नाही, श्वासोच्छ्वास करण्याचं नाही. आपलं काम सतीच आहे. जे आहे, जसं आहे तसं पाहण्याचं आहे, त्याचं भान ठेवण्याचं आहे, जागृतीचं आहे. या क्षणी. नंतर मी बसेल आणि असं नाही, 1 तास बसेल आणि 2 तास बसेल असं नाही. आत्ता, या क्षणी, इथं, हिअर अँड नाव.
त्यामुळे सती साधनेला काळाचं बंधन नाही. काही लोक म्हणतात की सकाळी मी रोज बसतो आणि साधना होत नाही. सकाळी आणि संध्याकाळचा मुद्दा नाही. जसं आपण मागच्या वेळेला पाहिलं, एक जरी श्वासोच्छ्वासाचं आवर्तन आपल्याला ऑब्झर्व करता आलं, एक पूर्ण श्वास पटल प्रसरण पावला, श्वास आत आला, आकुंचन पावला, श्वास बाहेर पडला, आकुंचन पावला, प्रसरण पावला, श्वास आत आला, बाहेर पडला. नैसर्गिकपणे त्या श्वासाच्या प्रवाहाबरोबर शरीरामध्ये उतरायचा आहे. नैसर्गिक प्रवाहाबरोबर. आणि काय नाही, डोकं शांत ठेवायचे, काही आपल्याला काहीच करायची आवश्यकता नाही. नैसर्गिक क्रिया बघायची आहे. एक पूर्ण आवर्तन जरी आपल्याला निरीक्षण करता आलं तरी ती फार मोठी गोष्ट आहे. परंतु आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की एक पूर्ण आवर्तन सुद्धा, एक पूर्ण श्वास आणि उच्छ्वास, एक आन आणि अपान देखील आपल्याला पाहण्या इतकी मनस्थिती स्थिर नसते. कारण मनामध्ये जे काही शेकडो हजारो लाखो विचार चाललेले आहेत, हे विचार आपल्याला ही सोपी क्रिया पाहू देत नाहीत. सोपी क्रिया आपण ऑब्झर्व करू शकत नाही, निरीक्षण करू शकत नाही, इतकं आपलं मन व्यस्त आहे. परंतु त्या मनाला सवय लावायची आहे या श्वासाच्या प्रवाहाबरोबर राहण्याची, पहिल्या पायरीमध्ये, आणि नैसर्गिक श्वासाच्या प्रवाहाबरोबर. याला आपण अनात्म आन, अनात्म अपान म्हणतो. अनात्म म्हणजे नॉट सेल्फ, म्हणजे आपण घेत नाही श्वास, आपण सोडत नाही. नैसर्गिकपणे तो येतो, नैसर्गिकपणे तो बाहेर पडतो. नैसर्गिक आन, नैसर्गिक अपान, नैसर्गिक काया आन, नैसर्गिक काया अपान. या क्षणी जसा आहे तसा. छोटा असेल तर छोटा आहे हे पाहायचंय, मोठा असेल तर मोठा आहे हे पाहायचंय. मुद्दाम मोठा घ्यायचा नाही, मुद्दाम छोटा करायचा नाही, जसा आहे तसा. शरीराच्या आणि आपल्या जीवनाच्या गरजेनुसार श्वास आपल्याला, आणि परिस्थितीनुसार आणि मनस्थितीनुसार आपला अनापान चालतं, नाही का? आपण मागे पाहिलं की कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा श्वासामध्ये, फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन होतं, तेव्हा इन्फेक्शनच्या वेळेला श्वास अपूर्ण पडायचा, लोकांना जड जायचा. म्हणजे आजारानुसार, त्या परिस्थितीनुसार अनापान चालायचं. त्याचा मी पण अनुभव घेतला काही दिवस. तर परिस्थितीनुसार, मनस्थितीनुसार आणि शरीर स्थितीनुसार अनापान चालतं. तर ते जसं आहे तसं पाहायचं आहे. हेच सगळ्यात पहिलं महत्वाचं काम आहे. हा अनात्म अनापानचा टप्पा, अनात्म काया अनापानचा टप्पा ज्याला पार पाडता येतो, त्याचं पुढचं काम सोपं झालं. पण जरी समजा जमलं नाही तरी चिंता करायची नाही. ही जी जागृती आहे, ही जी सती आहे, ही सती आपल्या मनाची धावपळ, चित्ताची धावपळ, चित्ताचं कंपन हळूहळू कमी करते, हे लक्षात घेऊ आपण. सतीचं काम आहे ते. सती मनाला शांत करते, चित्ताला शांत करते. जागृती सगळे प्रश्न सोडवते, लक्षात घ्या, व्यवहारात सुद्धा आणि इथं सुद्धा. त्यामुळे ते मुख्य काम आहे. त्याला अपमाद असं पण म्हटलेलं आहे. हा पण शब्द लक्षात ठेवा, फार महत्वाचा आहे. अपमाद. अपमाद म्हणजे भान असलेली अवस्था. बुद्धांचा अंतिम संदेश सुद्धा हाच आहे, अपमादेन संपादेत.
जागृतीपूर्वक प्रयत्नशील राहा. तर आनापानच्या आधारे आपण जागृतीचा विकास करायला सुरुवात करतो. आपली काया आन करत आहे, काया अपान करत आहे. या क्षणी समजा काया अनापान करते हे लक्षात नाही आलं तर फक्त श्वास पहा. पूर्ण श्वास नाही पाहता आला तर अर्धा पहा, परंतु त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. ती सती आहे, ते भान आहे. मनात गोंधळ असेल, चित्तामध्ये कंपन असतील, डिस्टर्बन्स असेल, असू द्या. तोच प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. त्या प्रश्नांची चिंता करू नये. आपण मनातल्या विचारांची चिंता करू नये. तो प्रश्न सुटेल. सती तो प्रश्न सोडवणार आहे. आपलं काम सतीचं आहे. सती कशाची? आपल्या जीवनाची, आपल्या अस्तित्वाची. आपली काया, आपल्यातल्या वेदना, चित्त, मनोधर्म. परंतु हे सगळं पाहण्यासाठी आधी आनापान. काया आन करते आहे या क्षणी, काया अपान करते आहे या क्षणी. श्वास मोठा असेल तर मोठा आहे, दीर्घ आहे हे पहा. उच्छ्वास मोठा असेल, अपान मोठा असेल, दीर्घ असेल तर ते पहा. श्वास ह्रस्व असेल, छोटा असेल तर तो पहा. त्याचं भान ठेवा. उच्छ्वास अपान जर ह्रस्व असेल, छोटा असेल तर त्याची सती ठेवा, भान ठेवा. मनामध्ये तणाव असेल तर तो प्रश्न फक्त लक्षात घ्या की हा प्रश्न आहे आपला. तो नंतर सुटला जाईल. सध्या आपल्याला मनाला हे प्रशिक्षण द्यायचंय, हे ट्रेनिंग द्यायचंय की आनापान असं असं चालू आहे. हा श्वास असा आहे, छोटा आहे, मोठा आहे, असा आहे. हे शरीर अशा प्रकारे श्वास आत घेत आहे. हे शरीर अशा प्रकारे श्वास बाहेर सोडत आहे. नैसर्गिकपणे, आपोआप. हे पाहता पाहता आपलं मन थोडं स्थिर होतंय, शांत होतंय. याचा जर अनुभव येत असेल किंवा आपली काया शांत होत असेल तर हा अनुभव फार महत्वाचा आहे. अनुभव खूप छोटा जरी असला तरी तो फार महत्वाचा आहे. लक्षात घ्या की तो अनुभव आपल्याला असं सांगतो की हा असे अनुभव येत जातात. जर छोटा अनुभव येत असेल तर मोठा पण येईल, आणखीन मोठा येईल. आणि असं करून करून संपूर्ण अस्तित्व जे आहे, आपलं जीवन जे आहे, हे सतीनं, जागृतीनं व्यापलं जाईल. ते आपल्याला पाहिजे, कारण त्याच्यातून प्रश्न सुटणार आहेत. हे आपण लक्षात घ्या. तर काया आन करते आहे, काया अपान करते आहे. आणि ही काया, हे शरीर जिवंत आहे. म्हणजे याच्यामध्ये वेदना आहेत, जाणीवा आहेत, फिलिंग्स आहे. सुखदायक आहेत, दुःखदायक आहेत. आता या क्षणी जसं असेल तसं पहा. सुखद वेदना असतील किंवा दुःखद वेदना असतील किंवा दोन्ही जाणवत नसतील, त्या असुख दुःख वेदना जी काही आहे, जसं काही आहे ते पहा. आनापान चालू आहे आणि कायेतली जी हालचाल आहे आनापानची, श्वास, शरीर श्वास घेताना आणि सोडताना,
ती हालचाल हा सतीचा विषय आहे, हे देखील आपण लक्षात घेऊया. कायेतली हालचाल, श्वासातली हवा हा सतीचा विषय नाही. शरीर जे आनापान करते आणि शरीरामध्ये जी हालचाल आहे त्याला संस्कार म्हटलेला आहे. शरीरातल्या ज्या हालचाली चालू आहेत, जसं आपण पाहतो की 11 प्रकारच्या सिस्टम काम करतात आपल्या शरीरामध्ये. तर त्यातली एक सिस्टम, एक प्रक्रिया ही आनापानची आहे. त्याच्यात जी हालचाल चालू आहे, जे आकुंचन प्रसरण चालू आहे, तो सतीचा मुद्दा आहे, तो सतीचा विषय आहे. काया आन करते, काया अपान करते. तर हे पाहता पाहता जर आपल्या कायेतल्या सतीची जागृतीची जर व्याप्ती नैसर्गिकपणे वाढत असेल, तर तो एक फार मोठा लाभ आहे की आपलं संपूर्ण शरीर जणू काही आन करत आहे. आपलं संपूर्ण शरीर जणू काही अपान करत आहे. जर हा अनुभव येत असेल तर खूप महत्वाचा आहे तो अनुभव. जर नसेल येत तर ओढून ताडून तो आणायचा नाही, येऊ शकत नाही. जेवढा छातीचा आणि पोटाचा भाग आपल्याला अनापानचा जाणवतो आहे, तेवढाच पाहायचा आहे. त्यातला जाणीवा पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण जाणीवा आपल्याला सूक्ष्मपणे जाणवल्या नाही तर चिंता करायची नाही. केवळ शरीरातली हालचाल जी आहे ती पाहायची आहे. शरीरातले संस्कार आपण पाहतो, लक्षात घ्या या निमित्तानं. आणि नंतर असं म्हटलेलं आहे, हा सतीचा सराव करता करता शरीरातले कायेतले संस्कार शांत होतात. म्हणजे काया शांत होते, पुढे वेदना शांत होतात. तर ह्या ज्या सुखद आणि दुःखद वेदना आहेत, जाणीवा आहेत, फिलिंग्ज आहेत, ह्या जाणीवा, ही सुख दुःख आपल्या चित्ताचा परिणाम आहे, हे आपण पाहिलेलं आहे. याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. चित्त म्हणजे काय? चित्त म्हणजे आपल्या डिझायर्स आहेत, इच्छा आकांक्षा आहेत, पाहिजे नको. त्याचं खूप असं डीप असं विश्लेषण आपल्याला बुद्ध धर्मामध्ये पाहायला मिळतं की चित्त ज्या संस्कारांनी व्यापलेलं आहे किंवा ज्या संस्कारांमुळे ते सक्रिय असतं, ते अनेक 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 विषय आहेत, ते अनेक उपविषय आहेत. दोनच मुख्य विषय आहेत पाहिजे नकोचे. एक तर लोभ आहे, दुसरा द्वेष आहे. काहीतरी पाहिजे, काहीतरी नको. हे जे पाहिजे आणि अतिरिक्त पाहिजे जो लोभ आहे, ती इंद्रिय तृष्णा आहे त्या. कारण चित्ताला काय पाहिजे? चित्ताला काय पाहिजे? कशाची तृष्णा असते? जे काही डोळ्यांना दिसतं, कानाला ऐकू येतं, नाकाचा गंध, जिभेची चव आणि त्वचेचा स्पर्श आणि मनातील विचार, सुखद दुःखद, हे पाहिजे असतात चित्ताला. म्हणून चित्त विचलित असतं. पाहिजे नको असे हजारो विषय त्याच्यामध्ये आहेत चित्तामध्ये, लोभ द्वेषाचे. आणि त्याच्यामुळे चित्त कंप पावतं असं म्हटलेलं आहे. तर ही सतीची साधना करता करता ते कंपन जर जाणवत असतील, म्हणजेच मनाचं विचलन जर जाणवत असेल, ज्याच्यामुळे सुख दुःख आहेत, तर तो प्रश्न आधी लक्षात घ्यावा लागतो का, हा याच्यामुळे हे सुख दुःख आहे. आपण बऱ्याचदा काय म्हणतो, त्याच्यामुळे असं झालं, परिस्थितीमुळे असं झालं. नाही, आपलं चित्ताचा तो स्वभाव आहे परिस्थितीनुसार कंप पावण्याचा. तो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. म्हणून श्वासाच्या आधारे कायेमध्ये, कायेतल्या वेदना, वेदनांचं कारण चित्त. आता याच्यामध्ये बराचसा भाग हा इथे थोडा असा सैद्धांतिक आहे, म्हणजे थेरी सांगतो मी थोडी, पण हेच आपल्याला प्रॅक्टिस मध्ये उतरवायचं आहे. सतीचं अजून एक
जे लक्षण आपण पहिल्यापासून पाहत आलेलो आहे. सती ज्याला ज्याला टच करील, स्पर्श करील, तिथे तिथे ती शांतता येते, ट्रँक्विलिटी येते, समता येते. श्वासाच्या संपर्कात, आनापानच्या संपर्कात जर सती असेल तर आनापानची गती सुद्धा कमी होते, आपण पाहतो. तो शांत होतो. म्हणजे काय होतं, गती त्याची आणखी नैसर्गिक बनते. जी जी पाहिजे नकोच्या याच्यामध्ये तिची जी ओढाताण चाललेली आहे, ती ओढाताण श्वासाची कमी होते आणि श्वास संथ होतो, शांत होतो, होऊ शकतो प्रॅक्टिस. सती जर शरीराच्या संपर्कात आली, म्हणजे ज्याला आपण कायानुसती म्हणतो, सती जर कायेच्या संपर्कात, शरीराच्या संपर्कात आली किंवा शरीरामध्ये झिरपली, टॉप टू बॉटम जर झिरपली ती, तर संपूर्ण शरीर जे आहे ते शांत व्हायला मदत होते. त्याला काया संस्कार शांत होणं म्हणतात. शांत होणं म्हणजे निष्क्रिय होणं नाही. त्यातली धावपळ जी आहे, त्यातला जो तणाव आहे, तो तणाव कमी होतो. कायेतला तणाव कमी होतो. म्हणजे जिवंत कायेतला तणाव कमी होतो, म्हणजेच वेदना थोड्या शांत होतात, जाणीवा शांत होतात. सुख दुःखांची जे काही हेलकावे चाललेले आहेत कायेमध्ये आणि चित्तामध्ये, ते हेलकावे थोडे कमी होतात सतीमुळं. आणि चित्ताचा कंप जो आहे, चित्ताचं विचलन जे आहे, हे हळूहळू कमी होतं. चित्त शांत होतं. त्याला म्हटलेलं आहे चित्त संस्कार शांत होतात, निष्क्रिय नाही होत, शांत होतात. तर काया शांत झाल्यानंतर, वेदना शांत झाल्यानंतर, चित्त शांत झाल्यानंतर आपल्याला विचार प्रक्रियांची आपल्याला स्पष्ट जाणीव व्हायला सुरुवात होते आणि मग आपण मनोधर्मांवर काम करायला सुरुवात करतो सतीने, जागृतीने. अशी ही प्रोसेस आहे, अशी ही प्रक्रिया आहे. तर ही प्रक्रिया लक्षात घेऊन आपल्या स्वतःच्या पातळीवर, म्हणजे साधना ज्याला त्यालाच करावी लागते. साधना आपण सांगू शकत नाही, आपण फक्त पॉइंट आउट करू शकतो, फक्त आपण त्याच्याकडे अंगुली निर्देश करू शकतो. बुद्धांना देखील आपण मार्गदाता म्हणतो. मार्गदाता म्हणजे काय, त्यांनी मार्गाकडे बोट दाखवलेला आहे. मार्गाला हाताला धरून चालवण्याचं काम कुणी करू शकत नाही. ते ज्याचं त्याला करावं लागतं. कारण जीवन आपलं आहे, प्रश्न आपले आहेत, ते आपल्यालाच कळू शकतात, दुसरे कोणाला प्रश्न कळू शकत नाही. म्हणून ते प्रश्न सोडवण्यासाठी मार्गावर चालण्याचं काम हे आपल्यालाच करावं लागतं. आपल्यासाठी दुसरं कुणी करू शकत नाही. तुम्हीही किच्ඡं तुम्ही किच्ඡं आतापो अख्खातारो तथागता, अशी एक ते संदेश आहे की बुद्धांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला ते करायचंय काम, तुम्हालाच प्रॅक्टिस करायची, साधना करायची. तथागत केवळ मार्ग दाखवू शकतात. तर हे तत्व इथं आपल्याला लक्षात घ्यायचंय की आपल्यासाठी दुसरं कोणी, दुसरा आपण संपर्क करू शकतो, बोलू शकतो, आपण विचारांची, अनुभवांची देवाणघेवाण करू शकतो, पण मार्ग शोधायचं काम ज्याचं त्यालाच करावं लागतं. शोधायचं आणि चालायचं काम. आपले प्रश्न देखील आपल्याला समजून घ्यावे लागतात. ते प्रश्न कसे सोडवायचे हे देखील आपल्याला समजून घ्यावं लागतं. अत्तदीप भव, स्वतःच ते काम करावं लागतं. हा मुद्दा आपण पुन्हा पुन्हा लक्षात घेतोय. मला वाटतं आजच्या याच्यामध्ये स्पष्टीकरणासाठी एवढं पुरेसं आहे. आज आपण पुन्हा एकदा आनापान सतीतून सतीपठ्ठांमध्ये, म्हणजे काया, वेदना, चित्त, मनोधर्म, याच्यामध्ये कसं जाऊ शकतो, आपण उतरू शकतो, हे आपण पाहिलेलं आहे. आणि आपण स्वतः तो प्रयत्न करायचा आहे आणि घाई करायची नाही. श्वास आनापान पाहताना केवळ आनापानच पहा, त्याच्यात समाधान झाल्यानंतर मग काया आनापान मध्ये सहजच जातो आपण, म्हणजे कारण कायाच आनापान करतो.
आपल्याला मुद्दाम विचार करायची आवश्यकता नाही की काया आनापान करते. ते सत्यच आहे, ते वास्तव आहे की कायाच आनापान करते. तर जसजसं आपण श्वासाच्या प्रवाहामध्ये चालतो उतरतो सतीनं जागृतीनं नैसर्गिक श्वासाच्या, तो श्वास आपल्याला आपोआप नैसर्गिकपणे कायेशी जोडणार आहे. काया कशा प्रकारे आन करते, कशा प्रकारे अपान करते, हे आपल्याला जाणवणार आहे. नैसर्गिकपणे तो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे सहजपणे. हे डोक्याचं काम नाही, लक्षात घेऊ आपण. डोक्याला दुसरी कामं द्या, बाकीची कामं आहेत डोक्याला भरपूर. साधनेचं काम डोक्यानं नाही द्यायचं. धम्मं कायेन पश्यति, हे कायेनं पाहायचे, कायेनं अनुभवायचं असं म्हटलं. त्यामुळे इथं तर्क लावायचा नाही, तर्काचं काम नाही, विचारांचं काम नाही. जसं दिसतंय तसं पाहायचं. यथाभूत ज्ञान दर्शन, जसं घडतंय तसं पहा. हे काम सती करते, ही सती आहे. श्वासाच्या आधारे काया, कायेमधल्या वेदना, जाणीवा, चित्त, मनोधर्म. आता दुसरी एक गोष्ट आपण परत परत पाहिलेली आहे. म्हणायला ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. श्वास, काया, वेदना, चित्त, मनोधर्म, हे म्हणायला या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, परंतु ते एकच युनिट आहे, एकच आहे ते, एकच आहे ते. आणि इंटरकनेक्टेड आहेत, एकमेकांशी जोडलेले आहेत. असं नाही श्वास वेगळा चाललाय आणि काया वेगळा आणि चित्त वेगळं आणि जाणीवा वेगळा आणि विचार वेगळा, असं नाहीये. सगळं सायमल्टेनियसली एकाच वेळेला चाललेलं आहे. समजून घेण्यासाठी त्याला वेगवेगळं केलेलं आहे. आणि अनुभवात उतरण्यासाठी ते टप्पे जे आहेत ते फक्त आपल्याला माहिती पाहिजे. आणि नसले माहिती तर काय फरक नाही पडत, हे पण आपण लक्षात घेऊ. नसले माहिती तरी काय फरक नाही पडत, कारण तो मार्गच तिकडे जातो. तुम्हाला ते आपोआपच जाणवणार आहे, आपल्याला ते आपोआपच जाणवणार आहे. जो उतरणार आहे त्याला श्वासाच्या प्रवाहाबरोबर जो चालणार आहे तो कायेतच उतरणार, दुसरीकडे कुठे जाणारच नाही. आणि कायेमध्ये उतरल्यानंतर त्याला जिवंत काया म्हणजे वेदना, जाणीवा जाणवणारच आहे. आणि वेदनांचं जे डिस्टर्बन्स आहे, सुख दुःख जे आहेत, हे त्याला जाणवणारच आहे. आणि त्याला जितकी त्याची बारकाईने जाणीव होईल, सूक्ष्मपणे जाणीव होईल, तसतसे त्याला हे लक्षात येईल की हे जे डिस्टर्बन्स आहे याचं काहीतरी कारण आहे आणि ते माझ्या चित्तातल्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा आहेत. पाहिजे नको, जे पाहिजे ते मिळालं की थोडंसं सुख मिळतं, पाहिजे ते नाही मिळालं की दुःख होतं. जे नको ते मिळालं तर थोडंसं सुख वाटतं, जे नको ते मिळालं तर दुःख होतं, जे नको ते नाही मिळालं जे नको ते मिळालं तर दुःख होतं, आणि नको ते नाही मिळालं तर आपल्याला बरं वाटतं. चला बा, हे नको होतं मला, बरं झालं नाही झालं ते. म्हणजे दोन्हीकडे पाहिजे आणि नको, लोभ आणि द्वेष दोन्ही मध्येही सुख दुःख आहे. दोन्ही मध्ये सुख दुःख आहे. तर हे लक्षात येतं का हा ह्याच्यामुळे हे सुख दुःख आहे. आणि याचं इंटरप्रिटेशन आपल्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये, विचार प्रक्रियेमध्ये चाललेलं आहे, हेही आपल्याला हळूहळू लक्षात येतं आणि जीवन समजतं, जीवनाचा बोध होतो. ह्याला बोधी म्हटलेला आहे. आणि ही सती आपल्याला आपोआपच पुढे विमुक्तीच्या, दुःखमुक्तीच्या मार्गावर परिणामामध्ये घेऊन जाते. ते सप्तबोध्यांग सांगतं. सती धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रश्रद्धी, समाधी, उपेक्षा. आता याच्यामध्ये आपण जास्त परत जाणार नाही, ते परिणाम आपल्याला जाणवणारच आहे. पहिलं सती म्हणजे सतीपठ्ठान आहे. धम्मविचय म्हणजे मनोधर्मांमध्ये, विचार प्रक्रियांमध्ये जे काही चाललेलं आहे ते जाणवणं आहे. त्यातले प्रश्न जाणवतात,
त्याचं सोल्युशन पण सापडतं, त्याचे उपाय पण सापडतात आणि प्रश्न सुटतो. म्हणजे दुःखमुक्तीची जी काही प्रक्रिया आहे, निब्बाणाची जी प्रक्रिया आहे ती हळूहळू सुरू होते आणि त्याच्यामुळे आपली जी शक्ती, कोंडलेली शक्ती जी आहे ते मुक्त होते, ब्लॉकेज निघतं जणू काय. कारण आपल्याला आपला प्रश्न लक्षात येतो आणि तो सुटायला सुरुवात होते, तणाव कमी होतो, यातना कमी होतात आणि शक्ती मुक्त झाली की त्याला वीर्य म्हटलेलं आहे. उत्साह निर्माण होतो, ऊर्जा मोकळी होते आणि ऊर्जा मोकळी झाली की ती शरीराच्या पातळीवरती जाणवणारच आहे. म्हणून आपल्याला शहार येण्यासारखे काही अनुभव येऊ शकतात किंवा लहरी आपल्याला जाणवू शकतात, तर ती प्रीतीची अवस्था. नंतर त्या लहरी, ती प्रीतीची अवस्था शांत होते, प्रश्रब्द होते, ट्रँक्विलाइज होते. ही समथा आहे. शमत होत, शांत होते, याला प्रश्रब्दी असं म्हटलेलं आहे. या प्रश्रब्दीमुळे, या शांततेमुळे आपलं जे विखुरलेलं चित्त आहे, विखुरलेलं मन जे आहे ते एकत्रित येतं. म्हणजे विखुरले पण कमी होतं, म्हणजे एकत्रित येतं, समाहित होतं. याला समाधी असं म्हटलेलं आहे. आणि अनात्म जी आहे ती उपेक्षा आहे. की आपण ह्या हे सगळे जे अनुभव आहेत, आनापान पासून ते विमुक्तीपर्यंत, हे अनुभव आपण पर्सनलाइज करत नाहीत. हे मी केलं आणि माझ्यामुळे झालं असं नाही. तो निसर्ग नियम आहे. हा निसर्ग नियम आहे. सती ही नैसर्गिक आहे. बुद्धांना ह्या नैसर्गिक सतीचा शोध लागला असं आपण म्हणू शकतो. सती नैसर्गिकच आहे, पण त्यांना ती सापडली. जसं न्यूटनला ते फळ पडताना पाहताना, परत परत पाहताना त्यांच्या हे लक्षात आलं की काहीतरी खालीून ओढतंय, म्हणून ते फळ खाली पडतंय. मग गुरुत्वाकर्षण म्हटलं त्यांनी. तिथे गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. तसं सती देखील एक नैसर्गिक आहे. ही सती, ही जागृती काय काम करते, तर दुःखमुक्तीचं काम करते. सती दुःखमुक्तीकडे आपल्याला नेते, जागृती दुःखमुक्तीकडे नेते. म्हणून जागृतीने सगळे प्रश्न सुटणार आहेत. भानावर येऊन अपमादानं, अविद्या कमी झाल्यानं आपले प्रश्न सुटणार आहेत. तर मला वाटतं इतकं पुरेसं आहे आजच्या ह्याच्यात. 9:50 होत आहेत. कुणाला काही चर्चेला मुद्दा घ्यायचा असेल तर आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. मला आनंद होतोय की आता बरेच लोक फोनवर संपर्क करतायत आणि बोलतायत. ही फार महत्वाची गोष्ट आहे. बुद्ध धम्माचा प्रचार जो आहे हा 1 to 1 मध्ये झालेला आहे, हे आपल्याला माहिती आहे. परत परत पाहिलं, बुद्धांनी मिटिंगा घेऊन कधी प्रश्न नाही सोडवले, मिटिंगा नाही घेतल्या. तर ह्यात आपल्याला आधुनिक आपण माध्यम वापरतो, परंतु किस्सा गौतमीला एक समोरासमोर त्यांनी चर्चा केली असेल, अंगुलीमालाशी समोरासमोर चर्चा केली असेल, पंचवर्गीयांना देखील ते जे काही बोलले ते एकेकाशी बोललेले आहेत, है ना. कौंडिन्याशी बोलले, अश्वजितशी बोलले किंवा महानामशी बोलले. एकेकाशी बोलले. हा, काय एकेकाशी बोलले, एकेकाचा प्रश्न सुटला. आणि असं म्हणतात पंचवर्गीयापैकी पहिला प्रश्न कोणाचा सुटला, तर कौंडिन्याचा. कौंडिन्याला पहिल्यांदा धम्म समजला म्हणतात. तो पहिला साधक होता ज्याला दुःखमुक्ती चा मार्ग पहिल्यांदा समजला. 1 to 1 संपर्क करणं महत्वाचं आहे. ओके.
कोणाचा तरी माईक चालू आहे आणि आपला माईक आपलं बोलण्यासाठी ओपन करा. काही विचारायचं असेल तर, बोलायचं असेल तर. अजून 4 सत्र आहेत आपली शिल्लक. साधनेतलं जे काही बेसिक सूत्र आहे ते तरी किमान आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आपलं काम चालू राहील. म्हणजे काही सत्र संपली म्हणजे आपलं काम संपलं नाही. आपण सातत्याने हे काम करत राहणार आहोत. कोणाचा काही मुद्दा असेल तर आपण या ठिकाणी विचारात घेऊया, नाहीतर मग थांबूया. हा, काल जो आयएफसी कोड पाठवला ना, तो युनियन बँकेचा आयएफसी कोड आहे. गायकवाड बोलतोय. हा, अनिल गायकवाड सर बोला. हा, खूप चांगल्या प्रकारचं सत्र झालंय सर. शरीराच्या ज्या 11 प्रकारच्या हालचाली आहेत त्याचा आत्ताच विचार करू नका. ते एक सायंटिफिक माहिती आहे. आपल्याला माहिती नाही 11 कोणते आहेत ते. आपण एकच आनापानला अगोदर हे करू आणि आनापानच्या आधारे शरीरामध्ये उतरणं. हे 11 सिस्टम याच्यासाठी मी लक्षात आणून देतोय की गुंतागुंत आहे. ही गुंतागुंत आहे, लक्षात घ्या. आणि गुंतागुंतीमध्ये तणाव आहे. मला म्हणायचं का होतं की त्यापैकी कुठल्याच प्रकारच्या आपल्याला जाणवत नाही. त्यापैकी सती सुद्धा तसाच हा भाग आहे. सती जर प्रगत झाला तर मग बाकीच्या हालचालींमध्ये आपण जाऊ शकतो. हो, ते नंतरचं काम. म्हणूनच म्हटलं त्याचा विचार करायचा नाही. आधी शांतपणे आधी आनापान पहा, श्वास पहा, नैसर्गिक श्वास. शरीर श्वास घेतं, शरीर श्वास सोडतं. शरीरातल्या आनापानशी संबंधित हालचाली आधी पहा. हा, बरोबर. आनापानशी संबंधित हालचाली आहे. क्रमाक्रमाने जाऊया. जसं आपण एखादं अंतर चालतो तर एक एक पाऊल टाकत टाकत आपण पुढे जातो. आपण जंप नाही करू शकत. तसंच हा प्रवास आहे. आंतरिक प्रवास जो आहे हा क्रमाक्रमानेच करायचा आहे. गडबड करून उपयोग नाही. डोक्याला शांत राहायला सांगायचं. डोक्यानं काम करायचंच नाही. डोक्याचं काम बाहेर आहे. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा हे जे बाहेरचं काम आहे हे डोक्याचं काम आहे. मन जे आहे हे 5 इंद्रियांना धरूनच चाललेलं आहे. त्यामुळे त्याला ते काम भरपूर आहे. त्याला अजून दुसरं काम हे आतलं द्यायचं नाही. आणि आतलं जर दिसतच नाही तर त्याला कशाला विचार करायला हवा. आतलं काम हे जाणीवांचं आहे. जाणीवा आहे. बरोबर. जागृती. सती हे एक इंद्रिय म्हटलेलं आहे. माहिती आहे ना? सती हे 5 इंद्रियापैकी एक इंद्रिय आहे. श्रद्धा, वीर्य, सती, समाधी आणि प्रज्ञा. ह्या 5 ही 5 धम्म इंद्रिय म्हटलेली आहे. हा, हे पंचधम्म इंद्रिय. जसे ह्या 5 इंद्रियांना, शरीराच्या 5 इंद्रियांना जग जाणवतं, तसं या पंच इंद्रियांना आतलं जग जाणवतं. परंतु मुख्य इंद्रिय जे आहे प्रमुख ते सतीच आहे. कारण सती असेल तर श्रद्धा आणखीन डेव्हलप होते. श्रद्धा म्हणजे फोकसिंग द माइंड. मन ज्या गोष्टीवर जडतं आणि मन कशावर जडतं, जी गोष्ट मनाला भावते, आवडते, लाभदायक असते त्याच्याशी मन एकरूप होतं. श्रद्धा. वीर्य म्हणजे शक्ती. शक्ती जर असेल, शक्ती मुक्त शक्ती असेल तरच शक्ती अप्लाय होऊ शकते. पण कोंडी असेल तर हा उत्साह वाढतो. तर ते जितका उत्साह जास्त तितकं पुढे जाता येतं. बरोबर. प्रज्ञा म्हणजे समज आहे. जेवढी अंडरस्टँडिंग क्लिअर असते तेवढं आपल्याला सहजपणे पुढे जाता येतं. आणि समाधी म्हणजे मनाची एकरूपता आहे, अस्तित्वाची एकरूपता आहे. ती एकरूपता देखील त्याला इंद्रिय का म्हटलंय मला म्हणजे आता आपण याच्यावर जास्त इंटरप्रिट करू शकत नाही. परंतु एकरूपता ती एकाग्रता देखील आपल्याला एक उपयोगाला येते. समाधी एकाग्रतेच्या अर्थानं असणार आहे की ती एकाग्रता आपल्याला पुढची ती एक धार आपल्याला मिळते पुढे काम करण्याची. पण मुख्य भाग जो आहे तो सतीचा आहे. सती ही
सर्व व्यापक आहे. जागृती. जागृती जी आहे, भान जे आहे, ज्याला आपण भान म्हणतो, आत्मभान, बरोबर. हे ही 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 सतीची इनर कनेक्टिव्हिटी जी आहे ना, ही कधीच डिस्कनेक्ट नाही झाली पाहिजे. ओके. म्हणजे 24 तास आपण 24 तास, अक्षरशः 24 तास, म्हणजे कधी कधी झोपेत सुद्धा आपली कनेक्टिव्हिटी आपल्याला ती जाणवू शकते, जर आपण आपली साधना व्यवस्थित चालली तर. बरोबर. तसा अनुभव येऊ लागलेला आहे मला व्हेरी बराचसा. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. जागरूकता झोपेत असताना सुद्धा एक विधायकता अंग माझं चालू आहे, कार्य चालू आहे आणि त्या गोष्टी जाणवतात, पण Very good. स्पष्ट बोध होत नाही की माझ्यासमोर काय काय गोष्टी येतात. पण तुम्ही त्यातले आता- थोडे काही गोष्टी मला जाणवतात की ह्या सतीचा परिणाम असा. हा, तुमची नवीन सुरुवात आहे ना. किती आता 5-6 महिने झालेत फक्त, मला वाटतं 4 महिने. हो. ठीक आहे, पण तरी पण चांगली प्रगती आहे. आपण ठाण्यात भेटल्यापासून त्या सतीचा सराव झाला हा, होता. सुरुवात झाली, म्हणजे 1 वर्ष झालं जवळपास त्याला. जवळ पण वर्ष. मध्यंतरी थोडं डिस्कनेक्ट होता तुम्ही. जानेवारी पासून आपण सुरुवात झाली. जानेवारीला माझ्या घरी आले आणि नंतर कोरोनामुळे सुरुवात डिस्टर्ब झाले तुम्ही. मग गावी आल्यामुळे तुम्हाला परत ती संधी मिळाली. म्हणजे कोरोनाचा हा एक फायदा झाला. कोरोनाचा खूपच फायदा झाला, कारण गावी आल्याच्या नंतर एकांतात आलो. सर्व मुंबईचं जग बाजूला ठेवून एकांतात आल्यामुळे या गोष्टीचा चांगला लाभ होऊ लागलेला आहे असं मला जाणवतं. थँक्स टू कोरोना. ओके, थँक्यू सर, थँक्यू सो मच. मला सुद्धा फायदा झाला. माझ्या घरात 3 जण बाधित होते. मी निगेटिव्ह होतो, परंतु मला वाटत होतं काहीतरी आहे, गडबड आहे आतमध्ये, कारण खोकला, श्वास कमी पडत होता. परंतु त्याच्या याच्यामध्ये माझी जी काही सतीची प्रॅक्टिस होती ही आणखीन स्ट्रॉंग झाली. आपल्याला म्हणजे माझा अनुभव सांगतो, जितका आपल्याला त्रास जास्त तितकी सती जास्त स्ट्रॉंग होते, कारण त्याला विषय मिळतो. आनंदामध्ये माणूस मशगूल असतो. आनंदामध्ये माणूस होश हरवून जातो, हरवलेला असतो माणूस. कारण त्याच्यामध्ये चंचलता येते. आणि जेव्हा प्रश्न असतात, प्रॉब्लेम असतात, तर डिफिकल्टीज ऑपॉर्च्युनिटी असे एक म्हण आहे. तर सतीची साधना करणाऱ्याला ही त्याला याच्याकडे संधी म्हणून पाहायचं. त्यामुळे घाबरून जायचं नाही, प्रॉब्लेमला घाबरून जायचं नाही. सती आपला प्रॉब्लेम सोडवणार डेफिनेटली. व्हेरी गुड. छान झाला आजचा सत्र. उत्तरोत्तर सत्र खूपच चांगलं गंभीर होतंय आणि त्याच्यातून खूप चांगल्या प्रकारचं माहिती मिळते आणि साधनेला सुलभ अशी गोष्टी या सत्रात होतात, म्हणून मी फार सिरियस झालो. व्हेरी गुड. प्रज्ञा ढवरे मॅडमने पण आज मला फार प्रेरणा दिली त्यांच्या प्रश्नांनी. अच्छा. कारण प्रश्न विचार करायला भाग पाडतात की आपण कसं याच्यात याला हे करणार, कसं याला भेदून जाणार. तर समज वाढते त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणत असतो की बोलत राहा. प्रश्न पेंडिंग नका ठेवू, प्रश्न बोलत राहा. फार महत्वाचं आहे. म्हणजे बोलत राहा म्हणजे ते बोलण्यानेच प्रश्न सुटेल असं नाही मला म्हणायचं. म्हणजे स्वतःशी का होईना पण बोला. सती म्हणजे स्वतःशी संपर्कात आहे, बोलणंच आहे ते. हो, बरोबर. आत्मभान म्हणजे आत्मजागृती म्हणजे स्वतःशी संवाद आहे, हे लक्षात घ्या. पण समजा तिथे डिफिकल्टी असेल तर मग आपल्याला ही जी याला कल्याण मित्रता जी म्हटलेलं आहे, ती कल्याण मित्रता मेंटेन केली पाहिजे, कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे. पण इथं सल्ला नाही, इथं सल्लागार नाही आपण, कुणी सल्ला नाही देऊ शकत आपल्याला. तर आपला अनुभव शेअर करू शकतो. एखाद्याकडे समजा समजला असेल तर त्याची आपल्याला मदत होऊ शकते. बरोबर. तर थांबूयात आपण. 10:01 झाला. सुरुवात जरी वेळेवर झाली नाही तरी शेवट वेळेवर केला पाहिजे.
करू बंद. सर्वांना जय भीम. ओके, कर्नल